सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव भाग्येश आनंदराव सुरमुला आहे. मी आत्ता 4थी अ मध्ये शिकते. आम्ही आज तुमच्या समोर संविधान दिन असल्यामुळे एक नाटक सादर करणार आहे. त्या नाटकाचे नाव आहे संविधानाची जनजागृती. संविधानाची जनजागृती. भारताचे लोक आणि 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 भारताचे लोक. अरे चा मी तर विसरले. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. अगं भाग्यश्री, तू कोणाचा वाढदिवस साजरा करतीस? तिथे तर कोणीच दिसत नाही. तुम्हाला माहित नाही? नाही. अरे आज किती तारीख आहे? 26 नोव्हेंबर. काय आठवलं का? नाही. अरे आज आपल्या संविधानाचा वाढदिवस आहे. काय संविधानाचा वाढदिवस? हो हो, संविधानाचा वाढदिवस. अगं भाग्यश्री, असा वाढदिवस आम्ही कधीच नाही ऐकला. अगं भाग्यश्री, काल तर श्रुतीचा वाढदिवस होता. त्याच्या आधी हर्षचा वाढदिवस होता. हा कुठून नवीन वाढदिवस काढला? अगं भाग्यश्री, आम्हाला संविधानाचा वाढदिवस माहित नाही. अरे रे, यांना संविधानाचा वाढदिवस माहित नाही. संविधानाचा वाढदिवस माहित नाही. तुम्हाला माहित आहे का आपला भारत देश कधी स्वतंत्र झाला? नाही. आपला भारत देश 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झाला. हो का? अरे तुम्हाला माहित आहे का आपल्याला संविधानाने काय दिले? हो हो, काय दिले? आपल्याला संविधानाने न्याय दिला. न्याय. स्वातंत्र्य. स्वातंत्र्य. समता. आणि आपल्याला संविधानाने बुद्धी दिले. बंधुता. आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः अर्पण करीत आहोत. आणि भारताचे लोक आणि भारताचे लोक आणि भारताचे लोक भारताचे लोक आणि भारताचे लोक आणि भारताचे लोक. म्हणून हा दिवस 26 नोव्हेंबर संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. थँक्यू.